नमस्कार मंडळी, सर्व स्वामी भक्तांना मनापासून श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामींच्या कृपेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर 4 डिसेंबर या दिवशी गुरुवार आहे आणि त्याच दिवशी दत्त जयंती सुद्धा आहे आणि त्या निमित्ताने 28 नोव्हेंबर पासून ते 4 डिसेंबर पर्यंत श्री गुरुचरित्र ग्रंथाचा सप्ताह दिंडोरी केंद्रामध्ये मठामध्ये सुरू होणार आहे. सर्व स्वामी भक्त, दत्तभक्त या पारायणामध्ये सहभागी होणार आहेतच, पण ज्यांना शक्य होणार नाही केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन पारायण करणं, तर त्यांनी स्वतःच्या घरी नक्की पारायण करावे. तर मंडळी, भरपूर असे सेवेकरी आहेत जे स्वामी भक्त, दत्तभक्त आहेत की ज्यांना माहीत आहेत पारायण कसे करावे, पण जे नवीन दत्तभक्त स्वामी भक्त आहेत की जे नव्याने या मार्गात आलेले आहेत, त्यांना ही सर्व माहिती ऐकून पारायण करण्याची इच्छा असेल, अनुभव घ्यायचा असेल, दुःख दूर करायचे असतील किंवा अडचणी दूर करायच्या असतील, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. तुमची जी परिस्थिती आहे ती दत्त महाराजांना सांगा. दुसऱ्यांसमोर रडणे, दुसऱ्यांना आपली परिस्थिती सांगणे, दुसऱ्यांसमोर आपलं रडगाणं गाणे सोडून द्या. दत्त महाराजांना शरण जा. तुमची जी काही परिस्थिती आहे ती दत्त महाराजांना सांगा. या जगात कोणीच कुणाचं नाही. या जगात आपलं जर कोणी असेल तर तो भगवंत आहे. तुम्ही त्यांच्यावर रागवा, भांडा, बोला, त्यांची पूजा करा किंवा नका करू, पण जेव्हा तुम्ही अंतःकरणापासून त्यांना हाक मारताना, तर तीच एक अशी शक्ती आहे की जी तुम्ही तुमच्या अंतःकरणातून मारलेल्या हाकेला धावून येते. म्हणून आपल्याला आपल्या गुरूंची जयंतीनिमित्त जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करायची आहे. दत्त जयंतीनिमित्त तुम्ही 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता किंवा ते करणं जर शक्य नसेल तर तुम्ही 3 दिवसाचं पारायण पण करू शकता. पण जेव्हा आपण घरी पारायण करतो तेव्हा आपल्याला त्याचं 10 पट पुण्य लागतं, पण जेव्हा आपण केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन पारायण केल्यावर त्याचं 1000 पट पुण्य आपल्याला मिळत असतं. कारण ते सामूहिक पारायण असतं, त्यामुळे त्याचे फळ आपल्याला अनंतपटीने मिळत असतात. महिलांनो, मी खरंच तुम्हाला सांगते की जर तुम्हाला केंद्रात किंवा मठात जाऊन पारायण करणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून केंद्रात जाऊनच पारायण करा. याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या जवळपास केंद्र किंवा मठ नाहीये त्यांनी अर्थात घरीच पारायण करावे. ज्या घरात वर्षातून 7 पारायण होतात त्या घरात कुठलाच दोष लागत नाही, अगदी कुठलाही दोष लागत नाही. बघा, गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. असं म्हणतात की महिलांनी गुरुचरित्र हा ग्रंथ वाचू नये, पण असं काहीही नाहीये. मी स्वतः गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करते. माझं कधीही काही वाईट झालेलं नाही, पण जो मूळ गुरुचरित्र ग्रंथ आहे तो महिलांनी वाचू नये असं म्हणतात. कारण त्यात अशा काही ओवी आहेत की ज्या वाचल्याने महिलांचा गर्भपात होण्याचा धोका असतो. पण गुरुमाऊलींनी मराठी प्राकृत आपल्याला समजेल अशा भाषेत हा ग्रंथ काढलेला आहे. त्यामुळे महिलांनो, बिंदास डोळे बंद करून तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता. जेव्हा आपण केंद्रात पारायणाला जातो तेव्हा 75% या महिलाच तेथे पारायण करत असतात आणि त्याची अनुभूतीही दत्त महाराज त्यांना देत असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं नियम आणि अटी काय आहेत, तर गुरुचरित्र पारायण चालू करण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला 4 कुत्रे आणि 1 गाय यांना नैवेद्य द्यायचा आहे. जर तुमच्याकडे गाय आणि कुत्रे नसेल तर तुम्ही त्यांच्या नावाचं बाहेर काढून ठेवू शकता की जेणेकरून कुठलाही पशुपक्षी ते नैवेद्य खाऊन जातील. आता कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावे हे मी तुम्हाला सांगते. तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे आहे. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे आहे.
चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय तुम्हाला वाचायचे आहे. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे आहेत. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे आहेत आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. हे सर्व तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेलं आहे. तर पारायणाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला 1 माळ स्वामी समर्थ मंत्र, 1 माळ गायत्री मंत्र, स्वामी स्तवन आणि गणपती अथर्वशीर्ष हे वाचायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. आता हे तुम्हाला पहिल्याच दिवशी वाचायचं आहे असं नाही, तर हे तुम्हाला दररोज वाचायचं आहे आणि त्यानंतर अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. आता ग्रंथ कधी वाचायचा, तर ग्रंथ तुम्हाला पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही कधीही वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला ग्रंथ वाचायचा नाही, कारण दुपारी 12 ते 12:30 या वेळेत दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो, म्हणून या वेळेत ग्रंथ वाचायचा नाही. फक्त दत्त सेवेसाठीच हा नियम आहे. तुम्ही पहाटे 3 वाजल्यापासून कधीही गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकता. आता खूप लोकांचा प्रश्न असतो की एकाच बैठकीत ग्रंथ वाचायचा का, तर लक्षात घ्या, गुरुचरित्र ग्रंथ हे एकाच बैठकीत वाचला तर अतिशय उत्तम. पण ज्यांचे गुडघे दुखतात, ज्यांना जास्त वेळ बसायला जमत नाही किंवा डॉक्टरांनी खाली बसायला सांगितले नाही, त्यांनी गॅप घेऊन वाचला तरी चालेल, पण एकाच बैठकीत वाचायचा प्रयत्न करा. शेवटी देव पण आपला भाव आपण किती श्रद्धेने पारायण करतो तेच बघत असतात. मेन म्हणजे ग्रंथाचे नियम आणि अटी पाळायला जमत नसेल तर ग्रंथाचे नियम आणि अटी पाळायला जमत असेल तरच पारायण करा. आता दुसरा नियम म्हणजे गुरुचरित्र काळात परान्न वर्ज्य असते. तुम्ही बाहेरचं खाऊ शकत नाही. कांदा लसूण कडकडीत बंद. कांदा लसूण तुम्ही खाऊ शकत नाही. जे कडकडीत नियम पाळायचे असतात ते पाळायचेच असतात. गुरुचरित्र ग्रंथ त्यांच्या नियमांनी ओळखला जातो. कांदा लसूण वर्ज्य असतं, कारण ते तामसी वृत्ती मानलं जातं. त्यामुळे 7ही दिवस कांदा लसूण कडकडीत वर्ज्य असतं. आता भात खायचा नाही. दुसरं म्हणजे मांसाहार कडकडीत वर्ज्य. ताई, पारायण मी करणार आहे, तर घरातील बाकीच्या लोकांनी खाल्लं तर चालेल का, असा प्रश्न खूप लोक विचारतात. तर अजिबात नाही. तुम्ही पारायण केंद्रात करा किंवा घरी करा, पण घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे मांसाहार 7 दिवस कडकडून वर्ज्य. ब्रह्मचर्या पाळायची आहे. आता खाण्याच्या नियमांमध्ये काय काय खायचे आहे, तर ज्या गोष्टींमुळे तुम्हाला पित्त, ॲसिडिटी होणार नाही, आळस येणार नाही, ढेकर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता मेथीची भाजी, शेपूची भाजी या भाजीमुळे काहींना ढेकर येतो, तर ती भाजी खायची नाही. आता काय खायचे आहे ते मी तुम्हाला सांगते. तर एकच धान्य खायचे आहे. जर आज तुम्ही भाकरी खाली तर 7ही दिवस तुम्हाला भाकरच खायची आहे. जर आज तुम्ही चपाती खाल्ली, म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही चपाती खाल्ली तर तुम्हाला 7ही दिवस चपातीच खायची आहे. जर पहिल्या दिवशी तुम्ही भाकर खाल्ली तर तुम्हाला 7ही दिवस तुम्हाला भाकरच खायची आहे. आता कडधान्यांमध्ये काय खायचे आहे, तर कुठल्याही प्रकारच्या डाळी म्हणजे द्विदल धान्य तुम्हाला खायचं नाहीये. आता शेंगदाणे आहेत. जर तुम्हाला शेंगदाण्यांनी ॲसिडिटी, पित्त होत नसेल तर तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता, नाहीतर शेंगदाणे कडकडून वर्ज्य करावे. एक धान्यच आपल्याला खायचे आहे. तर तुम्ही चहा पिऊ शकता, दूध पिऊ शकता, कॉफी पिऊ शकता. चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता. आता भाज्या कोणत्या खायच्या, तर तुम्ही भाजी भेंडी, दोडका, गिळकं, डांगर, भोपळा, बटाटा पण तुम्ही खाऊ शकता. रताळे पण तुम्ही खाऊ शकता. आता काळा मसाला आपल्याला खायचा नाहीये. आपल्याला फक्त लाल तिखट आणि हिरवी मिरची यांच्याच भाज्या बनवून खायच्या आहेत. बिस्किट, वडापाव, समोसा, ब्रेड, मैदा हे सर्व बाहेरचं वर्ज्य आहे. या 7 दिवसामध्ये आत्मा चांगला आहे, त्याचप्रमाणे शरीरही चांगलं असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता दिवाणवर, कॉटवर, गादीवर झोपायचं नाहीये. ज्यांना खाली बसायचं नाही किंवा बसता येत नाही किंवा डॉक्टरांनी खाली बसायला झोपायला सांगितलेलं नाहीये, त्यांनी खुर्चीवर बसून गुरुचरित्र पारायण केलं तरी चालेल आणि कॉटवर झोपलं तरीही चालेल. फक्त गादीवर झोपायचं नाहीये.
गादी आपल्याला काढून टाकायची आहे. त्यासाठी तुम्ही खाली 2-3 गोधड्या अंथरून चटई अंथरून झोपला तरी चालेल. सोफ्यावर खुर्चीवर बसण्याचं शक्यतो टाळावे. आता झोपताना डाव्या कुशीवरच झोपत जा, कारण या 7 दिवसामध्ये डाव्या कुशीवर झोपल्यावर आपल्याला दत्त महाराजांचे संकेत मिळतात. या 7 दिवसामध्ये माझ्या प्रत्येक स्वामी भक्ताला दत्त महाराज काही ना काही दृष्टांत दिल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला याचा अनुभव येईल. ज्या ज्या घरात गुरुचरित्राचं पारायण घडत असतं त्या घरात महाराज सूक्ष्मतेने वास करत असतात. आता गुरुचरित्राचं पारायण चालू असताना आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाहीये. म्हणजे आपण दररोजची जी नित्यसेवा करतो, दररोजचे 3 अध्याय, 1 माळ स्वामी समर्थ जप आणि 11 वेळा तारक मंत्र, यात खंड पडू द्यायचा नाहीये. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मासिक धर्म विटाळ आला तर काय करावे. तर मासिक धर्म विटाळ आला तर तुम्ही दुसरं कुणाकडून तरी घरातल्या दुसऱ्या व्यक्तींकडून तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि जर सुतक आलं तर ते तुम्ही दुसऱ्या कुळातील लोकांकडून किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून वाचून घेऊ शकता. पण गुरुचरित्र पारायणामध्ये खंड पडू द्यायचा नाहीये. ज्यांना पारायण करायची इच्छा आहे त्यांनी नक्की हे पारायण करून बघा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कितीतरी अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा या पारायणाने शक्य होतात. त्यामुळे ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्कीच पारायण करा आणि अनुभव घ्या. चला तर मग झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. शेवटी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.